हॅलो स्टुडंट, नमस्कार. मी रिपोर्टर के सर फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, सिडकोच्या एक्झामबद्दल खूप सारं कन्फ्युजन होतं मुलांचं. सर, सिडकोच्या एक्झामचं काय होणार? सिडकोची एक्झाम होणार होती सर, ती एक्झाम कधी होणार होती आणि त्या एक्झामबद्दल काय अपडेट आहे, कोणासाठी ॲप्लिकेबल आहे, मग आमची एक्झाम पोस्टपोन होणार का आणि झाली तर कधी होणार? आणि सोबतच क्वेश्चन आहे, सर महाट्रान्सकोच्या एक्झामचं काय होणार? मुलांनो, या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर करूया. सो लेट्स बिगिन. बघा मुलांना, सर्वात आधी ही जी अपडेट आहे ही आहे 6 मेची. याचा पण ऑफकोर्स सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपडेट डिटेलमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे. तर मी ऑफकोर्स पूर्ण माहिती नाही देते, आता पूर्ण सांगायची गरजही नाही आहे. फक्त जी मुद्द्याची गोष्ट आहे ती सांगतो आता. मुलांना याची ॲडव्हर्टिजमेंट आहे सिडकोनी दिलेल्या, त्याच्यानुसार जे ऑनलाईन एक्झामचं शेड्यूल होतं त्याच्यामध्ये 10 पोस्ट आहे, डिफरंट 10 पोस्टच्या एक्झाम होणार होत्या. ठीक आहे. ज्याच्यापैकी अकाउंट्स क्लर्क जी पोस्ट आहे, ज्याचे आपण क्लासेस घेतो, ज्याचे आपलं कनेक्शन आहे, त्याची एक्झाम 10 जूनला आहे. ठीक आहे. पण कन्फ्युजन क्रिएट झालं कशामुळे? एवढा दिवस सगळं ओके होतं. झालं असं की आज म्हणजेच 2 जून 2025 रोजी सिडकोची जी वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट, त्याच्यावर हे जे नोटिफिकेशन आलं, ते ही जी अपडेट आली त्याच्यानुसार कन्फ्युजन क्रिएट झालं. तर कन्फ्युजन काय बघा, सहाय्यक अभियंता स्थापत्य, सहाय्यक विकास अधिकारी सामान्य व क्षेत्राधिकारी सामान्य या पदांच्या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत जाहीर सूचना. ओके मुलांना, त्यांनी हेडिंगमध्येच सगळ्या गोष्टी क्लिअर करून टाकल्या आहे. म्हणजे डिटेलमध्ये तर दिलेलंच आहे, पण हेडिंगमध्येच क्लिअर आहे मुलांना. सहाय्यक अभियंता स्थापत्य, जी 6/5/2025ला टाइम टेबल आलं होतं. ऑफकोर्स याची एक्झाम कधी होणार होती? 8 जून 2025ला. तुम्ही बघू शकता मुलांना टाइम टेबल. फर्स्ट बघा, असिस्टंट इंजिनियर, सहाय्यक स्थापत्य, ते काय नाव होतं? सहाय्यक अभियंता स्थापत्य, म्हणजेच थोडक्यात सोप्या भाषेत ज्याला सिव्हिल इंजिनियर म्हटलं जातं. सिव्हिल इंजिनियरच्या असिस्टंटची जी पोस्ट आहे, जी एक्झाम 8 जूनला होणार होती. ठीक आहे. नीट शांततेत शेवटपर्यंत आहे का? पुढे काय झालं? सहाय्यक विकास अधिकारी यांची एक्झाम 11/6ला बघू शकता तुम्ही मुलांना. इथे असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर जनरल, म्हणजेच ते सहाय्यक विकास अधिकारी सामान्य. ओके. आणि दुसरं क्षेत्राधिकारी सामान्य. तर क्षेत्राधिकारी सामान्य म्हणजेच फील्ड ऑफिसर जनरल ज्याला म्हणतात, जी 11/6ला होणार होती. ठीक आहे. म्हणजे ही जी अपडेट आहे या 3 एक्झामला ऍप्लिकेबल आहे. असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर आणि फील्ड ऑफिसर जनरल. डन. हे एक्झाम 8 जून आणि 11 जून रोजी होणार होत्या. त्याचं रिझन पण त्यांनी प्रॉपरली जस्टिफाय केलं आहे. हे शेड्यूल नॉर्मल होतं, परंतु 8/6ला केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा आहे. ओके. म्हणजेच UPSC आय थिंक याचा फुल फॉर्म असंच असावा, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा. सो सेंट्रल एक्झाम आहे. आणि 11/6 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मुलाखत आयोजित केली असल्यामुळे तर मुलांना 8 तारखेला सेंट्रल लेवलची एक्झाम आणि सोबतच 11 तारखेला स्टेट लेवलचे जे इंटरव्ह्यूज केलेले आहेत, त्याच्यामुळे विविध उमेदवार, बरेच कॅन्डिडेट असे त्यांची ही एक्झाम पण आहे, त्याच्यासाठी पण ते एलिजिबल पण आहेत कॅन्डिडेट इंटरव्ह्यू वगैरेसाठी. त्याच्यामुळे बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट केली. त्यांच्या प्राप्त विनंतीनंतर त्यांनी सिडकोने हा डिसिजन घेतलेला आहे की या 3 परीक्षा, परत एकदा सांगतो, इंग्लिशमधलेच नाव मी रीड करतो, असिस्टंट इंजिनियर सिव्हिल, असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसर जनरल आणि फील्ड ऑफिसर जनरल, या ज्या 3 एक्झाम होत्या मुलांना, त्या पोस्टपोन झालेल्या आहे आणि त्या अंदाजे 5 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान घेण्यात येतील. सदर दोनही परीक्षेचे सुधारित वेळापत्रक, ते ऑफकोर्स अपडेटेड जे शेड्यूल राहील ते तुम्हाला लवकरच कळवलं जाईल. डन. तर आता जो सगळ्यात मोठा कन्फ्युजन आहे तो क्लिअर झाला असावा. अकाउंट्स क्लर्कची एक्झाम 10 जूनला होती, ती 10 जूनलाच राहणार आहे. आता पुढचा प्रश्न मनातला, सर जून एंडमध्ये जे आपली महाट्रान्सकोची एक्झाम होण्याचं चाललं होतं, तर ती होईल का? जोपर्यंत ही सिडकोची एक्झाम या होत नाही, म्हणजे काहींचा जे अंदाज आहे की आता ही त्यांनी जे सांगितलेलंच आहे, एक्झाम पोस्टपोन कधी होणार आहे? 5 जुलै ते 31 जुलैच्या दरम्यान होणार. तर 5 जुलै ते 31 जुलै दरम्यान ही सिडकोची एक्झाम होईल, याच्यानंतरच महाट्रान्सकोची होईल असं नाहीये मुलांना. जरी आपण टेंटेटिव्हली अंदाज, बघा आपण जे 25 जून सांगितलं होतं किंवा जून एंड आपण म्हणतोय, ते पण टेंटेटिव्हच आहे. ऑफकोर्स ऑफिशियल जोपर्यंत डिक्लेरेशन येत नाही, इट इज अ टेंटेटिव्ह. म्हणजे कोणतेही टीचर, कोणतेही पर्सन जे असतील तुम्हाला अनऑफिशियली जे सांगत असतील, सो ते ऑफकोर्स एक अंदाज असतो मुलांना, कन्फर्मेशन नाहीच आहे. ऑफकोर्स कन्फर्मेशन कधी राहील? ज्या दिवशी ऑफिशियल आपल्याकडे डायरेक्ट PDF राहील, त्याच्या थ्रू आम्ही ॲडव्हर्टिजमेंट अपडेट थ्रू सांगू, तेच ऑफिशियल राहील. पण ही एक्झाम पोस्टपोन झाली म्हणून आपली ऑगस्टमध्येच होणार असा विचार करू नका. सिडकोसाठी आपल्याला एक्झाम टाइम वाढलेला नाहीये. 10 जूनलाच एक्झाम आहे, त्या एक्झामवर फोकस करा. आणि दुसरी गोष्ट, महाट्रान्सकोची एक्झाम जून एंड आहे. जून एंडमध्ये प्रोबॅबिलिटी आहे, होऊ शकते, जुलैमध्ये पण जाऊ शकते. जसंही लेटेस्ट अपडेट आम्हाला जेही त्याच्याशी रिलेटेड काहीही इन्फॉर्मेशन भेटली तर तुमच्यापर्यंत पोहोचवू. पण एवढं पॅनिक नका मुलांना की सरळ सरळ दिलेली गोष्ट तुम्ही रीड करू शकत नाही किंवा कन्फ्यूज होत आहेत. एवढं टेन्शन घेऊ नका, चिल राहा.
तुमच्या एक्झाम अकाउंट्स क्लर्क बद्दल पोस्टपोनमेंट काहीही नाही. ठीक आहे. सो स्टुडंट, विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. महाट्रान्सकोचे सगळे कोर्सेसचे ऍडमिशन ओपन आहेत. संजीवनी बुटी सुद्धा झालेली मुलांना. टेस्ट सिरीजमध्ये खूप सारे टेस्ट अपलोड झाले. अजून सुद्धा विचार करा. हे सर्व तुम्हाला प्रत्येक म्हणजे मल्टिपल एक्झामसाठी कामात येणारे कोर्सेस आहे. सो डू जॉईन ॲज फास्ट ॲज पॉसिबल. लवकरच भेटूया पुढच्या अपडेटमध्ये, ऑफिशियल अपडेटमध्ये. तोपर्यंत हॅपी लर्निंग विथ रिपोर्टर के के सर. टेक केअर. बाय बाय.